काल सकाळी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवून सफदरजंग रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असले तरी यावरून आज जोरदार राजकारण रंगलं। आमच्या मर्जीनं रुग्णालय निवडू द्या अशी मागणी करत वांगचुक यांच्या पत्नीनं दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली। तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आज मैदानात उतरली। मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचं चित्र होतं। दिवसभरात मुंबईपासून दिल्लीपर्यंत काय काय घडलं त्याचा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट। सफदरजंग रुग्णालयाच्या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप। जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण सुरूच। मुंबईतही वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन झाले होते। अरे रिजाइन दो। उनके पास ऑर्डर भी था तो वो मॉनिटरिंग का था। कहीं पे भी हाई कोर्ट के ऑर्डर ने ये डिफाइन नहीं किया है कि उन्हें उनकी कंसेंट के बिना उठा के ले जाओ। आपण एका डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो तर आपल्याला अधिकार आहे प्रोटेस्ट करण्याचा। तो पीसफुल प्रोटेस्ट होता आणि त्याच्या पीसफुल प्रोटेस्ट मध्ये त्यांनी जबरदस्ती करून नेलेलं आहे, ते चुकीचं आहे। ये है कि कल जैसे सुबह सुबह सोनम वांगचुक को उठा के लोकतंत्र का गला घोटा गया, डेमोक्रेसी हमारे देश में खत्म हो रही है। डेमोक्रेसी सिर्फ पेपर तक मौजूद है। लोगों कब अब जागेंगे और कब आवाज उठाएंगे? हम सबको आवाज उठानी चाहिए। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तोफ डागली। साधी महिलाही झुरळाला घाबरते ना। अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं। जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्याने भाड्याने माणसं घेतलेत तो वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो। आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो। हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत। देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत। देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं। अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे। धर्मेंद्र प्रधानांना सोनं लागलंय का असा सवाल करताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला। का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही। अभ्यास म्हणजे काय असतं हेच जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? नाही, आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे। अण्णा हजारेंच्या आंदोलनातल्या टोपीचं उदाहरण देत त्यांनी आंदोलनाच्या टोपीवर देशभक्त लिहिण्याची कल्पना सुचवली। अंधभक्तांना उत्तर देण्यासाठी देशभक्तांनी एकीचं बळ दाखवण्याचं आवाहनही ठाकरेंनी केलं। अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला या अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या। काय लिहिलं होतं त्याच्यावर? मैं अण्णा हूं, आता तुम्ही करायचं मैं देशभक्त हूं। मी देशभक्त, मी अंधभक्त नाही। मी अंधभक्त आहे तो माझ्या भारत मातेचा आहे। मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत, मी असणार नाही, कदापि नाही। या आंदोलनाला परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्तेंनी केला। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा म्हणजे काही दिवसापूर्वी सुद्धा मुंबईत बेकायदा ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय। वर्गीकरणासाठी आंबेडकरवादी जर आझाद मैदानासमोर येतात तर तिथं जर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर हे कोण असे लागून गेलेत? लाडसाहेब आहेत का हे? यांना कोणती पदवी आहे? यांना कोणता वेगळा अधिकार आहे? यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। हू केअर परवा कौन करता है? जेव्हा हे माहितीच आहे की सत्ताधारी कुठलीच गोष्ट ऐकणार नाहीत। जर सत्ताधाऱ्यांनी सगळे विधिनिषेध गुंडाळून ठेवलेत तर आम्ही विधिनिषेध पाळायची काय गरज? एकीकडे वांगचुक दिपकेंना पाठबळ देत
मुंबईत निदर्शनं सुरू असताना राजधानी दिल्लीमधल्या घटनांचा फोकस रविवारी जंतर मंतरवरून सफदरजंग रुग्णालयावर सरकला. शनिवारी सकाळी सकाळी दिल्ली पोलिसांनी गनिमी काव्यानं वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षाचे काही नेते रुग्णालयात पोहोचले, मात्र त्यांना वांगचुक यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. पुलिस की एक पूरी फौज खड़ी, अंदर जाने की इजाज़त नहीं है. क्या आपने सुना है कि हॉस्पिटल के अंदर आप नहीं जा सकते? मैं उनकी तबीयत देखना चाहता हूँ, डॉक्टरों से बात करना चाहता हूँ. अब पुलिस हमें बताएगी कि तबीयत ठीक है कि गलत है. क्या इस पुलिस पे भरोसा किया जा सकता है? हम तो भारत सरकार पे भरोसा नहीं करते, पुलिस पे कैसे भरोसा करेंगे? जिस हिसाब से सोनम वांगचुक जी को कल ये उठाकर लेके आए हैं, उठाकर क्या बोलो घसीट कर मेरे हिसाब से लेकर आए हैं, ये मेरे हिसाब से बहुत बहुत ज़्यादा गलत है. और उसके बाद यहाँ पर उनको एडमिट किया गया है ये बोलकर कि उनका स्वास्थ्य खराब है, उनका ट्रीटमेंट किया जाएगा. और मेरे को यही बोला गया है कि अभी आप थोड़ा वेट करिए, उनकी वाइफ आएंगी, आप उनकी वाइफ के साथ आप चले जाना. मगर मेरे को यहाँ तक कि यही लगता है कि जैसे उनको यहाँ पर रखा गया है, तो मेरे को ये दिख रहा है कि उनको एक कैदी बनाकर यहाँ पर रखा गया है. त्यामुळे वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंगमो यांनी रुग्णालय बदलण्याची मागणी करत दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांच्या न्यायालयात झालेल्या तातडीच्या सुनावणीत रुग्णालय निवडण्याचा अधिकार वांगचुक यांना असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी वांगचुक यांची पत्नी, भाऊ तसंच अन्य कुटुंबियांना भेटण्याची परवानगी असल्याचं नमूद केलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं वांगचुक यांच्या सफदरजंग रुग्णालयातच उपचार होतील असे आदेश दिले. शिवाय डॉक्टरांनी आवश्यक मानलेल्या वैद्यकीय उपचारांना वांगचुक यांनी सहकार्य करावं असंही न्यायमूर्ती पुष्करणा यांनी मान्य केलं. जो उनके डॉक्टर्स हैं उनको मिलने भी नहीं दिया जा रहा, जो उनके डॉक्टर्स हैं. और जो हम अपने डॉक्टर्स के साथ उनका मशवरा करवाना चाहते हैं वो कहते हैं कि हम गवर्नमेंट हॉस्पिटल हैं, हम प्राइवेट डॉक्टर्स से नहीं मिलना चाहते हैं. अब रूम से बाहर निकलो तो पुलिस है, वो जो ग्लास के वो हैं दरवाजे में, वहाँ से दिन भर पुलिस देखती रहती है. उनको बस डर था कि अगर कल मार्च में सोनम निकल पड़े तो लाखों साथ में जुट जाएंगे, सिर्फ दिल्ली में ही नहीं पूरे देश भर में. इफ अ पर्सन इज नॉट अंडर डिटेंशन, अगर वो अपराधी नहीं है या उसके अगेंस्ट कोई केस नहीं है और वो ये कह रहा है कि मुझे अपने चॉइस के अस्पताल में जाना है, तो कोई रोक सकता है क्या? ये सरकार कह सकती है कि क्या नहीं, आपको हमारे सरकारी अस्पताल में ही इलाज कराना पड़ेगा. और हमारा ये कहना है हाईकोर्ट के डिविजनल बेंच का जो ऑर्डर है इज बीइंग मिस इंटरप्रेटेड. देयर इज नो सच ऑर्डर ऑफ द हाईकोर्ट टू डिटेन मी. दरम्यान रुग्णालयातही उपोषण सुरू असल्यामुळे वांगचुक यांचा अशक्तपणा कायम असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कल के जैसे वे फुल्ली अलर्ट हैं, कॉन्शियस ओरिएंटेड हैं. उनके वाइटल पैरामीटर्स जैसे ब्लड प्रेशर, पल्स रेट, ऑक्सीजन सैचुरेशन सारे नॉर्मल है. बट उनके जो ब्लड पैरामीटर्स हैं, जैसे जो लैब पैरामीटर्स हैं, थोड़ा सा एबनॉर्मल है. पर क्योंकि वो कमज़ोर हैं और अभी भी उपवास पे हैं, तो उनको लगातार मॉनिटरिंग और जांचों की ज़रूरत हो रही है. दुसरीकडे जंतर मंतर इथं अभिजित देकवे यांच्या उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीकडून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर एक मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि आता आपण जंतर मंतरवर आहोत, पाहू शकतो आपण की इथे आंदोलक आहेत. अजूनही सोनम वांगचुक यांना इस्पितळात दाखल करण्यात आलेलं आहे, तर अभिजित दिपके यांचं उपोषण सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणांचे जवान हे इथे तैनात करण्यात आलेले आहेत.